मालेगाव महानगरपालिकेमध्ये टिपू सुलतान यांचा फोटो लागल्यानंतर आता सर्वत्र टीकेची झोड उठू लागलेली आहे। आपल्यासोबत प्रवीण दरेकर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। टिपू सुलतान यांचा फोटो लागलाय, त्यावरून आता टीकेची झोड उठते, कसं पाहता याकडे? नक्कीच या ठिकाणी टीकेची झोड उठणारच. मी या घटनेचा निषेध करतो. खरं म्हणजे अशा प्रकारे आपल्या देशात, हिंदुस्थानात अशा प्रकारचं फोटो लावणं निषेधार्ह आहे. कारण आपल्याकडे प्रोटोकॉल आहे कोणाचे फोटो लावावेत, आणि त्यामुळे जाणीवपूर्वक हा केलेला प्रयत्न आहे. मी तर म्हणेन त्या उपमहापौराचा राजीनामा घेतला पाहिजे. नक्कीच, पण आता हिंदुत्ववादी संघटना पण यावरून आक्रमक झालेल्या आहेत। जी भूमिका शिवसेनेकडून मांडली जाते त्यावर सुद्धा लक्ष लागलंय, कसं पाहता? नाही, खरं म्हणजे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होणं स्वाभाविक आहे. टिपू सुलतानचं उदात्तीकरण या राज्यात, या देशात कधीच सहन केलं जाऊ शकत नाही. बांगलादेशींचा पण मुद्दा ऐरणीवर आहे। आदित्य ठाकरे म्हणतात की एक दशकापासून भाजपचं सरकार आहे आणि मग हे बांगलादेशी आले कुठून, शिरकाव केला कसा? तुम्ही पण सरकारमध्ये केंद्राच्या होतात, राज्याच्या होतात. मुंबईची अबाधित सत्ता आपल्याकडे 25 वर्ष होती. तुम्ही काय झोपा काढत होतात का? तुम्ही अजूनही सुधरा, पक्षात लक्ष घाला, संघटन मजबूत करा, अशा प्रकारचे चाळे बंद करा, असा माझा आदित्य ठाकरेंना नम्र सल्ला असेल. तुम्हाला उदयोन्मुख नेतृत्व घडायचं असेल तर जरा व्यापक विचार करा. अशा प्रकारचा रडीचा डाव, कुचकेपणाने बोलणं बंद करा. नक्कीच, संजय राऊत यांनी बरीचशी टीका केली आहे आणि विलिनीकरणासंदर्भात सुद्धा ते म्हणत आहेत की भविष्यामध्ये अमित शहा यांच्याकडे दोन्ही पक्षांची धुरा असेल। अजितदादा पवार यांच्या निधनानंतर तर राष्ट्रवादीची सगळी धुरा अमित शहा यांच्याकडे असेल। मला वाटतं की काय पवारसाहेबांची धुरा संजय राऊतांकडे आहे का? हे उबाटाची धुरा शरद पवार साहेबांकडे आहे. मला वाटतं संजय राऊत अशाच प्रकारचं बाष्पळ रोज बडबडत असतात. कारण टी व्हीवर चर्चेत राहायचं, आपला चेहरा दिसला पाहिजे आणि सनसनाटी बोलायचं, या पलीकडे राऊत काही करू शकत नाहीत. शशिकांत शिंदे यांनी पण बरीचशी टीका टिप्पणी केलेली आणि दावा केलेला आहे विलिनीकरणाचा दोन्ही राष्ट्रवादीचा। याकडे कसं पाहता? आणि याच माध्यमातून पटेल आणि तटकरे यांना कुठेतरी टार्गेट केलं जात आहे का? मला वाटतं शशिकांत शिंदे यांची हतबलता मी समजू शकतो. कारण ते पक्षाला पुढं नेऊ शकत नाहीत. हे या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीत, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिसून आलं आणि त्याच्यामुळे त्यांना विलिनीकरणाची घाई लागलेली आहे. तथापि या ठिकाणी विलिनीकरण हे राष्ट्रवादी दादांचा पक्ष ठरवणार आहे. कारण ते NDA सोबत त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामुळे विलिनीकरण झालंच, मला माहीत नाही होणार नाही तर दादांच्या पक्षात शरद पवार साहेबांच्या पक्षाचं विलीकरण होऊ शकतं आणि घड्याळ एकत्रित राहू शकतं आणि त्यांना NDA सोबत राहण्याचं मानणं असेल तर. अदरवाईज मला काही या व्यतिरिक्त काही होईल असं वाटत नाही. नक्की, शरद पवार यांची राज्यसभेवर वर्णी पुन्हा एकदा लागावी यासाठी एकमत होतं दिल्लीमध्ये आणि महाविकास आघाडीसुद्धा त्याबाबत आश्वासित दिसते। कसं पाहता, भाजपची नेमकी भूमिका कशी असेल? नाही, ही भूमिका शेवटी त्यांची आहे. ते जर महाविकास आघाडी म्हणून एकत्रित येणार असतील तर आम्हाला वाईट वाटायचं कारणच नाही. शरद पवार नक्कीच मोठे नेते आहेत, महाराष्ट्राचे नेते आहेत, देशाचे नेते आहेत आणि जर एकमतानं महाविकास आघाडी करणार असेल तर त्या ठिकाणी आम्हाला दुःख वाटायचं काहीच कारण नाही. नाही, पण याच्यामध्ये दोन विरोधी टोक दिसतात का? कारण एकीकडे विलिनीकरणाची चर्चा, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या सोबत बैठक, कसं पाहता? मला वाटतं त्या संदर्भात काही तिढा निर्माण करायचा आहे की का संभ्रमावस्था निर्माण करायची आहे का, असा काही डाव आहे का, ते तपासून घ्यायला लागेल. नक्कीच, आमदार महेश बालदी आहेत, त्यांच्या बंगल्यावरती कोयता घेऊन एक व्यक्ती शिरला होता। याचा CCTV आता समोर येत आहेत, व्हिडिओ व्हायरल होत आहेत। बरीचशी चर्चा या अनुषंगाने रंगते की नेत्यांची सुरक्षा नेमकी कशा पद्धतीनं करायला हवी? नाही, नेमका काय प्रकार झाला आहे माहीत नाही, पण पोलीस याची दखल घेतील, आरोपीला पकडतील, योग्य ती कारवाई करतील आणि महेश बालदी यांचे संरक्षणाची सरकार, पोलीस प्रशासन काळजी घेईल. आकाश बाबरला मुंबई लोकलमधून जाताना 4 ते 5 परप्रांतीयांनी मारहाण केली आहे। या घटनेचा बऱ्याच ठिकाणी निषेध होतोय। आता ती मारहाण कशातनं झाली नेमकं पाहिलं पाहिजे. अलीकडच्या काळात कुठलाही विषय, परप्रांतीय आणि मराठी माणसाला मारहाण, अशा अँगलनी राजकीय उद्देशानं करू नये. महाराष्ट्रात मराठीचा सन्मान असेलच, मराठी माणसाचा सन्मान असेलच, पण त्याआड कोणी राजकारणसुद्धा खोटं करू नये. नक्कीच, एक शेवटचा प्रश्न आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत, त्यामुळे मुंबईतील पुनर्विकास, जो रखडलेला पुनर्विकास आहे, कशा पद्धतीनं होईल आणि त्यामध्ये तुमची भूमिका नेमकी काय असेल? नाही, पुनर्विकास मोठ्या प्रमाणावर होतो आहे. क्लस्टर्स डेव्हलपमेंटच्या माध्यमातून होतो आहे.
मुंबईमध्ये देवाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून मोठ्या जागा पुनर्विकसित बिल्डिंगमध्ये मिळत आहेत आणि त्याच्यामुळे स्वयंपुनर्विकास गती घेत आहे. उद्याच उदाहरणार्थ सकाळी माझं एक 20व्या बिल्डिंगचं भूमिपूजन आहे आणि त्याच्यामुळं मराठी माणसाला, मध्यमवर्गीय माणसाला मोठं घर मिळतं आहे आणि सर्वार्थानं पुनर्विकास गती घेताना आपल्याला दिसतो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब हे या कामी खूप सजग आहेत. गतिशीलतेनं काम करण्यावर त्यांचा कटाक्ष आहे. डी फॉर देवेंद्र, डी फॉर दरेकर आणि डी फॉर डेव्हलपमेंटचा धमाका पण पाहायला मिळेल. नाही, डेव्हलपमेंट अँड देवेंद्र हे एकच आहेत. त्याच्यावर डी म्हणजे डेव्हलपमेंट, डी म्हणजे देवाभाऊ. आम्ही आपलं त्यांच्यासोबत धरकरी विकास होत राहील. विकास हा होतच राहील. नक्की. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन किशोर भोवडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.